भेटी लागे जीवा लागलेशी आस असं म्हणत गजानन महाराजांची पालखी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून आज जवळपास 700 किलोमीटरचं अंतर आज जिल्ह्यामधून हा प्रवास करत 27व्या दिवशी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. जय गजानन. हॅलो पाय 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 लाव. एक मिनिट मॅडम थोडंसं पुढे या मॅडम. थोडा हार कमी केलं तर खाली खाली. हां चल. ज्या प्रवेश करत असताना सोलापूर नगरीमध्ये जेव्हा जाईल ती उद्याचा दिवस आहे. पण आजच्या दिवशी जेव्हा ही प्रवेश करते त्यावेळेस जिल्हा प्रशासनाकडून व स्थानिक वारकऱ्यांकडून ह्याच्यामध्ये सगळ्यांचं स्वागत केलं जातं. शिवाय या स्वागतासाठी आवश्यक असणारी सगळी यंत्रणा पोलीस प्रशासनाकडून लावली जाते. थोडक्यात काय तर 2 दिवसाचा आपलं सोलापूरचा मुक्काम पूर्ण करून झाल्यानंतर शुक्रवारी ही गजानन महाराजांची पालखी ही किल्लेमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होते. आजपासून खरं तर कालपासून त्या आपल्या एका मंगलमय पावनमय होळ्या भक्तीची सुरुवात झालेली आहे. काल मुक्ताईची पालखी, आज रावगावमध्ये निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि इथे उळ्यामध्ये गजानन महाराजांची पालखी. त्यांचं सगळ्यांचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आम्ही स्वागत केलेलं आहे. सगळ्यांच डिपार्टमेंटमार्फत खूप चांगली सुसज्ज आम्ही सगळी सुविधा आणि सर्व्हिसेस देण्याचे कटिबद्ध आहोत. आम्ही तयारी केलेली आहे. आजच मी उळे गावातही जाऊन आली. तिथे शौचालय असेल, पाणी सुविधा असेल, मेडिकल आरोग्याच्या विषयाने मेडिकल किट असतील, बाकीची स्वच्छता, ह्या सगळ्या पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे. स्नानगृहापासून ते कचरा संकलनपर्यंत आपण सगळं केलेलं आहे. रस्ते चांगले असू, इनफॅक्ट मला वाटते आपल्या जे स्वयंसहायता गट आहेत किंवा व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्यामार्फत रांगोळी, सारवण वगैरे सगळं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. इनफॅक्ट उद्यापासून आम्ही सगळेच धर्मपुरीपासून सुरुवात करणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणाची सूक्ष्म पद्धतीने आम्ही पाहणी करणार आहोत आणि त्या तिथे सगळ्या पद्धतीच्या सोयीसुविधा उपलब्ध होतील ह्याची आम्ही काळजी घेणार आहोत. आणि वारकऱ्यांसाठी ही वारी एक फक्त बेसिक सर्व्हिसेसच नाही तर आम्हाला एक उत्सव म्हणून साजरी करायची आहे. जे त्यांचं आम्ही नियोजन असेल, आगमन असेल ते आम्ही एका सणासारखं साजरं करणार आहोत. हीच आमची तयारी असते. पंढरपूरमध्ये काय तयारी केली आणि कसं, कारण जिल्ह्यामधला हा सगळ्यात मोठा उत्सव आहे. बरोबर आहे. पंढरपूरमध्ये पण आम्ही तेच सांगतो की जिल्हा परिषद मार्फत असू दे का CO नगर पंचायत मार्फत असू दे, तिथे शौचालय आहे, त्याच्यानंतर स्नानगृह आहे, चेंजिंग रूम आहे, त्यांच्यात आरोग्याची जी व्यवस्था आहे, 3 ठिकाणी आपण महाआरोग्य शिबिर पण करतो आहे, रस्ते आहेत, मुर्मीकरण आहे, प्रत्येक मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी पण आपली जी उपचार केंद्र असतील, आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे, हिरकणी कक्ष आहे, हिरकणी कक्षामध्ये ज्या सोयीसुविधा द्यायच्या ते सॅनिटरी डिस्पोजल मशीन असेल, सॅनिटरी पॅड्स असतील, इतर अनुषंगिक बाबी असेल, पाण्याचे टँकर असतील, जेटिंग मशीन, सक्शन मशीन, त्याच्यानंतर व्हॉलंटियर्स आहेत, कर्मचारी जे आपले स्वच्छता कर्मचारी आहे, प्लास्टिक संकलन केंद्र आहे, ह्या सगळ्या बाबी बेसिक बाबी आम्ही कव्हर केलेल्या आहेत. पण त्याच्या पुढे जाऊन आम्हाला नियोजन, रोषणाई, त्याच्यानंतर सुशोभीकरण, प्रत्येक जसं मी म्हटलं की फक्त बेसिक सर्व्हिसेस देणं हा भाग नाही आहे. आम्हाला उत्सव म्हणून हे सगळं हेच राहील की आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत. आम्ही खूप आग्रही आहोत. आम्ही नेहमी एका हाकेच्या अंतरावर आहोत तुमच्या बाजूला. पण तुमच्याकडूनही आम्हाला तेवढीच साथ मिळाली तर आम्ही नक्कीच हे वारी खूप चांगली हरित वारी, स्वच्छ वारी, महिलांची वारी ह्या पद्धतीचं आम्ही सफल करून दाखवू. थँक्यू. द ब्रेन न्यूज करता मी नितीन पाटील.